हे बघा, कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो. कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते. आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात. जोपर्यंत संतोष देशमुखच्या गुन्ह्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेवढं ठेवणार. आणि माझं धनंजय मुंडेंना म्हणणं आहे, याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा स्वतः बोला. तुम्ही बोलल्याच्या नंतर मी उत्तर देईन. अत्यंत चांगली बाब आहे. त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल. पंकजा मुंडे यांनी असं म्हटलंय का मुलासाठी की पक्षाच्या सर्व आताच सर्व विरोधक 2 दिवस झाले तुमचा आरोप करत होते. तुमच्यामुळे कुठेतरी टोक्याला अडवलं जातंय, पोलिसांकडून दाबलं जातंय, लपवलं जातंय. अजिबात नाही. मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही. त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना, त्यांनी जे चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा. तर त्याच्यावरती कारवाई झालेली आहे. आता तो आता अटक झालेली आहे त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल. पंकजा मुंडेंनी एका मुलाखतीत म्हटलंय की पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांनी सुरेश धस यांना समज द्यावी. ज्या पद्धतीने त्यांनी आमच्यावर आरोप केले माझ्या कुटुंबात माझा काही संबंध नसलेला ते अत्यंत चुकीचं आहे. सुरेश धस हे सगळीकडे कॅमेरा घेऊन जात होते, मात्र धनंजय मुंडे यांची भेट घ्यायला ते विना कॅमेरा गुपचूप का गेले? हे बघा, कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो. कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते. आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात. त्याच्यामुळं कुठं जाताना कॅमेरे घेऊन जावं हे मी ठरवणार नाही. आज मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलतो हे खरं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणली की हे प्रकरण तेव्हा का ठेवलं, माझा पक्ष आणि माझा संबंध नसणार. तर संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेव्हा ठेवलंय. आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या गुन्ह्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेव्हा ठेवणार. तुम्ही किंवा मी आणि माझा पक्ष, मग आम्ही कोणत्या पक्षाचे? आम्ही भारतीय जनता पार्टी. गांधर्व विवाहामध्ये आहेत का? भारतीय जनता पार्टीतच आहेत ना. विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं. माझ्या सीटबद्दल ते म्हणलेच नव्हतं. माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं. शिट्टी हे चिन्ह होतं. पंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं. त्यांचं चिन्ह शिट्टी होतं. त्याच्यामुळे ते तसं म्हणत असतं. नेता आहे तरी सुद्धा तुम्ही माझ्याबद्दल असं बोलताय? नाही, मी टीका काय करतोय की संतोष देशमुख सारखं अतिशय भयानक प्रकरण घडलेलं असताना त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही. त्या प्रकरणाबद्दल भ्रशब्द बोलल्या नाही. धनंजय मुंडेंच्यावरती एवढे आरोप होत होते त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही. ज्यावेळेस धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच्यानंतर ते म्हणतात उशीर झाला, मग ह्याला म्हणजे शपथच द्यायला नको होती, अमकं तमकं. कधी पद गेल्यावर, जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत तुम्ही एक शब्द बोलले नाही. आम्ही मात्र ते पदावर होते तरी त्यांना या पदावरून हटवावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करत होतो. चुकीची काय मागणी होती? बीडमधली जी गुन्हेगारी आहे ती पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे मंत्री झाले त्याच्यानंतरच तुम्हाला दिसली असं सुद्धा त्यांचा? नाही, ते कोणाकडे बळावली? तुम्ही दोघे नेते जे माजी मंत्री आणि मंत्री आहेत यांच्याच भागातून तुम्ही बळावलेली गुंडगिरी आहे. आमच्या इकडे गुंडगिरी नाहीये. मर्डरचं प्रमाण बघा, सगळं परळी. बाकीचं काय जराक परळी, वाळू परळी, सगळं काय तिकडं चालतं. आमच्या इकडं नाही चाललं. आणि त्यांचं दुःख हेच आहे, आमच्या इकडं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आला नाही. व्हायरल होत आहे, मात्र या व्हिडिओमध्ये आता धनंजय देशमुख यांचे निकटवर्तीय मारहाण करतानाचा व्हिडिओ आलाय. धनंजय देशमुख यांचे ते सहकारी आहेत
जे मारहाण करतात. अजून एक व्हिडिओ बीडचा समोर आला आहे मारहाण मी करताना. पाहिलेला नाही, तो पाहिल्याच्या नंतर त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त मागाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही म्हणाला होता की कृष्णा आंधळे प्रयागराजमध्ये आहे, मात्र सतीश भोसले देखील आता सध्याला प्रयागराजमध्येच मिळालेला आहे. ठीक आहे, तो प्रयागराजला मिळाला का अजून कुठे मिळाला त्याच्याशी ते पोलीस येऊन सरळ सांगतील. मी उदाहरण दिलं होतं की कृष्ण आंधळे अशा प्रकारे काही करू शकतो, तो अजून फरार आहे, तोही सापडेल अशी माझी विजय वडेट्टीवार म्हणतात डोक्याचा बोका सापडला पाहिजे. का अजय मुंडे फार लहान आहे, लहान लेकराबद्दल मी बोलणार नाही. आणि माझं धनंजय मुंडेंना म्हणणं आहे, याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा स्वतः बोला, तुम्ही बोलल्याच्या नंतर मी उत्तर देईन. विजय वडेट्टीवार म्हणतात डोक्याचा बोका पण सापडला पाहिजे. 100% खोक्या बोका अजून चोका काय जे असेल ते पोलिसांनी चौकशी करावी, त्याचा आका सगळ्यांची चौकशी करावी. जे सापडेल त्यांना सगळ्यांना आतमध्ये घालावं. मला काय माहिती, पण त्यांना समज दिली पाहिजे. पंकजाताईंचा विचारांचा माणूस निवडून आला नाही. पंकजाताई तर या भाजपमध्ये आहेत, तरी देखील अशा पद्धतीनं आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही. मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे. पंकजाताईंची तक्रार तुम्ही राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार आहात. 100% करणार. आतापर्यंत केले नाही, आता लेखी स्वरूपात करणार. पंकजा मुंडेंची काल तक्रार पत्रकार परिषद घेतली धनंजय मुंडे यांच्या भावानी, तुमच्यावर बरेच आरोप केलेत त्यांनी, त्या आरोपाला तुम्ही उत्तर देणार का? लहान मुलांना बोलणार नाही. त्यांचे जे थोरले भाऊ आहेत ते बोलल्यावर मी बोलत. लहान लेकरांना मी बोलणार नाही. जो अजय आहे तो खूप लहान आहे, अजयला बोलायला लावलेलं आहे. कोणी बोलायला लावलेलं ते माहिती आहे. माझं त्यांनाच आव्हान आहे, अजयला काय बोलायला लावतात तुम्ही स्वतः बोला. पंकजा मुंडेंची तुम्ही लेखी तक्रार करणार का? तुम्ही म्हणताय की लेखी तक्रार करणार कुणाकडे करणार? करणार राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे. पण पंकजाताई म्हणतात की तुम्हाला समज दिली पाहिजे. देण्याचं काय कारण? मला समज द्या, मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही. त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे. शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे. मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा, असं माझं मत आहे. मुख्यमंत्री किंवा तुम्ही राष्ट्रीय सचिव स्वतःला मानता आणि बीड जिल्ह्यात माझी एकच सीट मानता, मग कसं काय राष्ट्रीय सचिव? त्यांनी 2 सीट, भारतीय जनता पार्टीच्या 2 सीट होत्या ना, एक नमिता मुंदडा आणि दुसरा सुरेश धस. मग 2 सीट मानायला पाहिजे. त्यांच्या भाषणाची क्लिप आहे तुमच्याकडे. बीड जिल्ह्यात माझ्या वाट्याला एकच सीट आहे. संतोष देशमुख हत्याकांडाचा त्यामुळे हा सगळा त्रास तुम्हाला दिला जातो असं तुम्हाला प्रत्यक्षपणे वाटतं का? संतोष काय संतोष देशमुख हत्याकांड आणि तुम्ही बाहेर हे जे काढलं चाललंय ना खोक्या बोका, परत पुढं प्रकाश जाधवचं काहीतरी काढायचं, जुने तुम्हाला संदीप 6 आरोपी करा असं सुद्धा मानलं व्हिडिओ काढायचे. 6 आरोपी व्हायला भाजीपाला काय? कसे बी 6 आरोपी होतात का काय? कशात बी कशाचा काही संबंध नसताना, काही नसताना 6 आरोपी कसे होते? उचलली जीभ लावली टाळ्याला, असं चालत नाही. तर हे बाकीच्या लोकांची बदनामी कशी होईल असा प्रयत्न चाललेला आहे. आणि संतोष देशमुख खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे वेगवेगळे गेम चालतात. बीड मुंडेंचा भावा या गेमच्या मागे कोणतरी गेम्स करे असं वाटतं तुम्हाला? आता समोर आलेला आहे, त्याच्यामध्ये धनंजय देशमुखांचे साडू आहेत, त्यांनी अपहरण करून मारहाण केल्याचा व्हिडिओ आहे. सगळे व्हिडिओ आता तुमच्या विरोधात बाहेर येत आहे सोशल जे मीडियावर. व्हिडिओ आलेला असेल त्याच्यावरती रितसर कोणी ज्यांच्यावरती अन्याय झाला असेल त्यांनी कारवाई करावी. आमच्या इथं तर तो व्हिडिओ जो आलता ते बुलढाणा जिल्ह्यातला पोरगा होता. मी स्वतः माझ्या इथं पीआयला सांगितलं बुलढाण्याला जा आणि त्याचं काय ते स्टेटमेंट घ्या आणि त्याप्रमाणे कारवाई करा. हा एक गेम आहे लक्ष भटकवण्यासाठी. या गेमचा मास्टरमाइंड त्याचं नाव घेणार आहात का? आता बीड जिल्ह्यातले काही लोक मोकळे झालेले आहेत. मोकळे झालेले लोक अशा पद्धतीचे गेम खेळतात.